करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 8 ऑक्टोबर 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. तेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुखे व्यर्थ, श्रवणे विन होय. आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? आज 8 ऑक्टोबर 2025. 8 ऑक्टोबर 1943 रोजी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीद्वारे प्रत्यक्षात पाहायला जर गेलात तर श्री बैठकीच्या कार्याचा पाया हा रचला गेला, ज्याची सुरुवात तीर्थरूप डॉक्टर श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली. आणि या पहिल्या बैठकीमुळेच पुढे या बैठकांचा बघा वटवृक्ष प्रत्यक्षात आज आपल्याला पाहायला मिळत आहे. समर्थ म्हणाले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्याप्रमाणे बालमन हे कोवळं असतं, त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भाविकाल ठरवित असतात. हे वय सुसंस्कारित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि याच वयात जाणीवेतून प्रत्यक्षात श्रवण घडलं तरच बालमन सुसंस्कारित होईल. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्री कृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपला देह बैठकीला आहे, श्रवणाला आहे, उपासनेला आहे, सत्संगला आहे. महद्भाग्य आहे. समर्थ म्हणाले, बरोबर की नाही? परंतु उपासना का? उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासना आपल्याला का करायला हवी? का नीतिमूल्यांची बघा जोपासना आपल्याला करायला हवी? कारण जन्मतः जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. कारण सर्वकडे जर पाहायला गेलं तर अज्ञान पसरलेला आहे. हा अज्ञान दूर करण्यासाठी प्रत्यक्षात संत साहित्यांची, संतांची आणि प्रत्यक्षात त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची बघा आपण वाचन करणं खूप गरजेचं आहे. नुसतं वाचन करून उपयोगाचं नाहीये, तर ते आचरणात आणणं गरजेचं आहे. मग ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारे पुरुष, आपल्या घरामध्ये असणारे स्त्रिया वर्ग आणि लहान मुलं मुली सुद्धा बघा, तरुण मुलं मुली सुद्धा प्रत्यक्षात भक्ती करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. कारण हे वटवृक्ष ज्याप्रमाणे आपण जसं बीज पेरतो तसंच आपल्याला ते झाड पाहायला मिळत असतं. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 8/10/1943 जर आपण पाहायला गेलात तर तो दिवस शुभमुहूर्त म्हणून विजयादशमीचा होता. आणि याच दिवशी बैठकीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि ज्यातून आजपर्यंत हे कार्य सर्वकडे अविरत सुरू आहे ना. म्हणजे विचार करा, प्रत्यक्षात पाहायला जर गेलं, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका,
जन्म मृत्यूची. का भाग दिलेला आहे? आता श्रवण करणं का गरजेचं आहे? बघा, जशी सुरुवात प्रत्यक्षात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली, त्यांच्याच पावलावर बघा प्रत्यक्षपणे पाऊल टाकणारे डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे डॉक्टर श्री बघा सचिनदादा धर्माधिकारी, काय शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली हे समर्थ वचन आहे. कारण श्रवणाच्या माध्यमातून फक्त आपल्या देशातलेच नाही तर परदेशातले लाखो अनुयायी सुद्धा बघा प्रत्यक्षात जोडले गेले ना. ही आहे भक्ती मार्गाची बघा प्रत्यक्षात शिकवण. का सामर्थ्य पुरवलं? ज्याप्रमाणे वसुदैव कुटुंबकम अशी स्थिती प्राप्त व्हावी, बरोबर की नाही? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. फक्त आपण श्लोक म्हणत जातो, पण ज्याप्रमाणे वटवृक्ष पेरलेला आहे ना, त्या वटवृक्ष तयार होत असताना, त्याची वाढ होत असताना आपल्या डोळ्यासमोरच वाढ झालेली आहे, परंतु करता करविता तोच आहे ना. आपलं लहानपण, आपलं बालपण बघा त्या झाडाभोवतीच रमत गमत होतं, परंतु सुसंगती सदा घडो, संगती ही उत्तम प्रकारची हवी. आपला देह जर वाईट संगतीला लागला असेल, सुजन वाक्य कानी पडो, आपल्या कानाला सुद्धा चांगलं ऐकायलाच यायला हवं. जर वाईट संगतीला असेल आणि बघा वाईट शब्द आपल्या मुखामध्ये येत असतील, वाईट शब्द आपल्या कानामध्ये जर जात असतील, तर समर्थ म्हणाले कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आपण विषय विकारांपासून आपल्याला दूर व्हायचं आहे. जसे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, या विषय विकारांपासून आपला देह हा बाजूला सरला पाहिजे. समर्थ म्हणाले सुसंगती लाभण्यासाठी जा सद्गुरूंशी शरण. का भाग दिलेला आहे? कारण प्रत्यक्षात बालमनावर जर विषयांचा पगडा एकदा झुगारून बसला ना, त्यातून ते सगून बाहेर पडणं मुश्किल होईल. मग आपण बोलतो ना, विचार करतो ना, अरे आता जगणं कठीण होत चाललेलं आहे. कारण का? कलियुग आहे. या कलियुगामध्ये पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. यासाठी आपल्याला ही शिकवण या वटवृक्षाच्या छत्रछायाखाली प्रत्यक्षात या परमेश्वराच्या चरणी आपला देह का असणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंची उपासना या वयातच झाली आणि सद्विचार व सदाचाराची बीजे जर या वयातच पिंडात पेरली तर आपण आजचं काम उद्यावर ढकलतो. परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साध्या. का सांगितली स्वच्छता मोहीम? का सांगितलं प्रत्यक्षात वृक्षारोपण? ही काळाची गरज आहे. आपण बोलताना विचार करत नाही, बोलल्यानंतर आपण विचार करत असतो. आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला काय तर प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. स्वच्छता मोहीम का सांगितली? आपल्या घरामध्ये आपण कचरा साठवून ठेवतो का हो? नाही ना. कारण का आपलं घर स्वच्छ का ठेवतो? कारण आपल्या आजूबाजूचे लोक कोणी येतील किंवा नातेवाईक आपल्या घरी येते बरोबर की नाही, येणारे असतील,
त्यामुळे आपलं घर आपण टापटीप आणि स्वच्छ ठेवत असतो. परंतु जर आपल्या घरातला कचरा जर दुसऱ्यांच्या दारी जर ठेवत असू, तर शेवटी बघा, आपण कमावलेली पुण्याई आपणच घालून बसत असतो. सर्वांचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या घरातला कचरा त्यांच्या दाराजवळ ठेवला की बघा, शेवटी त्यांचा दरवाजा उघडल्यावर ते बोलणारच ना. आता ते कोणाला बोलणार? ज्यांनी टाकलाय त्यांना शेवटी लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जसं तुम्ही पेराल ना तसंच उगवणार आहे. बरोबर की नाही? आपण जसे वागू तशीच आपली मुलं असतील, आपल्या मुली असतील, हेच पाहायला मिळणार आहे. म्हणून प्रत्यक्षात पिंडामध्ये पेरतानाच सत्वगुणाच्या संवर्धनाची बिया पेरता आली पाहिजे, तरच सत्वगुणे उत्तम गती आपल्याला प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे. कारण आपल्याला जे जे काही मिळणार आहे ते भगवंत स्वरूप आहे ना. ही संकल्पना रुजण्यासाठी आपल्याला लहानपणापासूनच सद्बुद्धीची जागृती जोपासली गेली पाहिजे. सत्कर्म आचाराचा पाया प्रत्यक्षात बालमनामध्येच दृढ झाला तर त्याचा भावी काळ ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न व चारित्र्य संपन्न होणार आहे. आपला पायाच खचलेला आहे, ते वरती इमारत उभी राहीलच कशी? परंतु 8/10/1943 रोजी ज्यावेळी प्रत्यक्षात श्री बैठकींच्या माध्यमातून श्रवणाचा बघा, प्रत्यक्षात जी श्रवणाची बैठक सुरू झाली ना, त्यातून आत्तापर्यंत बघा प्रत्यक्षात सामर्थ्यच प्राप्त झालेलं आहे ना. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे काहीचा हो परमार्थ. का भाग द्यावा लागला? आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? आपण प्रत्येक दिवस आल्या गेल्यासारखंच करत चाललेलो आहोत, परंतु आपल्याला पुण्याई टिकवता आली पाहिजे. आपल्यामध्ये शिल्लक असणं गरजेचं आहे. का सांगितली स्वच्छता मोहीम? का सांगितलं वृक्षारोपण? तर वृक्ष लावणं बघा ही संतांची शिकवण आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आपण फक्त फळ्यावर लिहित असतो, वहीमध्ये लिहित असतो, पण स्वतःमध्ये कधी आचरणात आणत नाही. या संतांच्या शिकवणीमध्ये आपला देह ज्या ज्या वेळेला बसेल ना, त्यावेळी नक्कीच बघा पुण्याई आणि पाप कसं जमा होतो. आपण ज्या ज्या वेळेला चांगलं कार्य करू ना, कारण प्रत्यक्षात आपला देह प्रत्येक ऋण घेऊन आलेला आहे. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, ही ऋणं आपल्याला फेडायची आहेत. या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. मग यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून समर्थांनी उत्तमाचा का भाग आजचा दिवस दाखवला? कारण आयुष्य जगत असताना आपल्या हातून सत्कर्म कशी घडतील? आपण श्लोक म्हणत असतो ना, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणून सत्कर्म आपल्या हातून कसे घडतील याचा विचार आपल्या देहाने केला गेला पाहिजे. जशी शिकवण आपल्याला परमेश्वराची आहे, ईश्वराने प्राप्त करून दिलेली आहे, आई वडिलांचे उत्तमाचे संस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मग शेवटी आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे त्याच बघा पावलावर पाऊल टाकून आपल्याला सुद्धा पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आजचा दिवस आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी. जय जय रघुवीर समर्थ.